अल निनोचे सावट असतानाही पुणे जिल्ह्यात संततधार पावसाने केली कमाल। जिल्ह्यात सरासरी 309 मिलीमीटर, प्रत्यक्षात पडला 523.1 मिलीमीटर पाऊस, तर मावळ तालुक्यात सर्वाधिक 1639.1 मिलीमीटर पाऊस। खेड तालुक्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा 3.5 पटहून अधिक कोसळला पाऊस। 11 मंडलामध्ये महिन्यातील 23 दिवस पावसाने हजेरी लावली असून 626.8 मिलीमीटर पावसाची नोंद। पुणे बुद्रुक मंडळात सर्वाधिक 1039.2 मिलीमीटर पाऊस पडला असून या मंडळामध्ये 23 दिवस कोसळल्या पावसाच्या सरी। पिंपळगाव मंडलामध्ये सर्वाधिक कमी म्हणजेच 11 दिवस पावसाचे असून कनेरसर मंडलमध्ये सर्वात कमी 146.6 मिलीमीटर कोसळला पाऊस। जुलै महिन्यात खेड तालुक्यात सरासरी 165.6 मिलीमीटर पाऊस कोसळत असल्याचा अंदाज असताना या सरासरीला ब्रेक देत प्रत्यक्ष टक्केवारीत तब्बल 378.5% पाऊस पडला। हा पाऊस पुणे जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या पावसाच्या टक्केवारीचा विचार करता अधिक ठरला। खेड तालुक्यात सरासरी 165.6 मिलीमीटर पाऊस असताना यंदा वाडा मंडलामध्ये 624.3 मिलीमीटर, राजगुरुनगर मंडलात 306.3 मिलीमीटर, पुणे मंडलात 1039.2 मिलीमीटर, पाईट मंडलात 999.8 मिलीमीटर, चाकण मंडलामध्ये 1005.8 मिलीमीटर, आळंदी मंडलात 397 मिलीमीटर, पिंपळगाव मंडलामध्ये 300.5 मिलीमीटर, कनेरसर मंडलमध्ये 242.7 मिलीमीटर, कडूस मंडलमध्ये 479.5 मिलीमीटर, वेताळे मंडलमध्ये 526.2 मिलीमीटर, करंजविहिरे मंडलामध्ये 973.6 मिलीमीटर पावसाची नोंद। राज्यात काही जिल्ह्यात पुढील 5 दिवस मेघगर्जना, विजांसह मुसळधार पावसाचा हवामानाचा अंदाज। पावसाचे जोरदार पुनरागमन, बहुतेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा। 31 जुलै रोजी नाशिक घाट आणि पुणे घाट परिसराला रेड अलर्ट। 1 ऑगस्ट रोजी नाशिक घाट, पुणे घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट माथ्यावर येलो अलर्टचा अंदाज। पुढील 5 दिवसांचा मुंबई वेधशाळेचा अंदाज जाहीर। शिंदेगावच्या हद्दीत युनिटी बिल्ड टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या लेबर कॅम्पमधील खोलीत कामगारांमध्ये क्षुल्लक कारणावरून हाणामारी, हल्ल्यामध्ये दोघांचा खून। 28 जुलै रोजी दुपारी 2:45च्या सुमारास घडली खळबळजनक घटना। लेबर कॅम्पमधील खोलीत दोन्ही कामगारांच्या हाणामारीत चिरंजीत बसुमातो वय वर्ष 37 राहणार अलीपुरादूत याच्या डोक्यात लाकडी पाटा घालून आरोपी अमरुष उरानो वय वर्ष 43 मूळ राहणार पश्चिम बंगाल याने संपवलं, तर आरोपी अमरुष उरानो याचाही उपचारादरम्यान मृत्यू। या प्रकरणी कंपनीचे सुपरवायझर रवींद्र विलास पवार वय वर्ष 43 राहणार वडमुखवाडी चरोली यांची उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद। आळंद येथील पीएमपीएमएल आणि एमएसआरटीसीच्या बस स्थानक परिसर दुरुस्तीसाठी साकडे। बस स्थानक परिसरातील दुरावस्थेसंदर्भात आळंदी नगर परिषदेकडून परिवहन संस्थांना निवेदन। पावसाळ्यातील गैरसोयींवर उपाय करण्याची नगर परिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी निवेदनाद्वारे केली विनंती। वारकरी भाविकांसह प्रवाशांच्या सुविधेसाठी टाकलं पाऊल। तीर्थक्षेत्र आळंदीतील एसटी आणि पीएमपी बस स्थानकाची तातडीने दुरुस्ती करण्याची लावून धरली मागणी। राज्यातील दूध भेसळ प्रकरण तापले, 13 फरार आरोपींना तात्काळ अटक करा। दूध प्रकल्पांवरही कारवाईची मागणी। भेसळ करणारेच नव्हे तर भेसळयुक्त दूध स्वीकारणारेही दोषी। भेसळ करणारेच नव्हे तर भेसळयुक्त दूध स्वीकारणारेही दोषी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लावून धरली मागणी। जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही। दूध भेसळ प्रकरणात संपूर्ण साखळीवर कारवाईसाठी देवदत्त निकम आग्रही। आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद।